जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील पळासखेडा या गावात किशोर शिवाजी पाटील हा 45 वर्षाचा विवाहित माणूस राहत होता. त्याची पत्नी पुष्पा, एक मुलगा आणि एक मुलगी अशा 4 जणांचा त्यांचा संसार होता. किशोरच्या मुलीला कीर्तनाची आवड असल्यामुळे ती आळंदी येथे कीर्तनाचे शिक्षण घेत होती. या निमित्ताने किशोरची बायको पुष्पा हिचे पुणे जिल्ह्यातील खेड आळंदी येथे नियमितपणे येणे जाणे सुरू झाले होते. या येण्या जाण्या दरम्यान तिची ओळख आळंदी येथील महाराज राजेंद्र गंगाधर शेळके याच्याशी झाली. सुरुवातीच्या ओळखीचे रूपांतर हळूहळू घनिष्ठ मैत्री झाली आणि कालांतराने राजेंद्र शेळके महाराज आणि पुष्पा पाटील यांच्यामध्ये प्रेमाचा अंकुर फुटू लागला. हा प्रेमाचा अंकुर कालांतराने फुलतच गेला आणि दोघांच्या प्रेमाचा बहर प्रमाणाच्या बाहेरच फुलत गेला. त्यांच्या या अवैध नात्याने सर्व सामाजिक मर्यादा ओलांडल्या होत्या. पत्नी पुष्पाची महाराज राजेंद्र शेळके याच्याशी ओळख असल्याचा फायदा तिचा नवरा किशोर पाटील घेऊ लागला. किशोर राजेंद्र कडून मोठमोठ्या रकमा मागू लागला आणि राजेंद्र आपल्या प्रेयसीचा पती असल्यामुळे त्याला नकार देखील देत नव्हता. किशोरला हवे तितके पैसे राजेंद्र उदारपणे देत होता. या पैशाच्या बदल्यात राजेंद्र आपला फायदा घेत होता. तो कधीही हकाने पुष्पाला आपल्याकडे बोलावून घेत असे आणि तिच्याशी मौज मजा करत असे. पुष्पाला ही नवऱ्याचा धाक नसल्यामुळे ती निर्धास्तपणे त्याच्या मिठीत सुख घेत होती. दिवसानुदिवस पुष्पा आणि राजेंद्र यांच्यातील प्रेमाचा आलेख वर जात होता. दुसरीकडे किशोरवर हळूहळू कर्जाचा डोंगर वाढत होता. किशोरच्या कर्जाचे पैसे मागणारे लोक आता त्याच्या घरापर्यंत येऊ लागले होते. ही परिस्थिती पुष्पाला अजिबात सुद्धा आवडत नव्हती आणि त्यामुळे ती किशोर सोबत नेहमी वाद घालत होती. किशोरवरील कर्जाच्या ओझ्यामुळे नवरा बायकोमध्ये वादाची ठिणगी पडू लागली होती आणि ती कधी कधी उग्र रूप धारण करत होती. एकंदरीतच किशोरच्या कर्जामुळे त्याच्या घरातील वातावरण पूर्णपणे बिघडलं होतं. कर्जावरून होणारा वाद नवरा बायकोमध्ये दैनंदिन प्रकार बनला होता आणि नवऱ्याचा आता तिला तिटकारा आला होता. पती पत्नीमध्ये असलेल्या या मतभेदामुळे पुष्पा राजेंद्रकडे अधिकच ओढली गेली होती. तिला नवऱ्यापेक्षा महाराज राजेंद्र अधिकच चांगले वाटू लागले होते आणि त्याच्या मिठीत तिला आता खरे सुख मिळत होते. राजेंद्रलाही हेच हवे होते. तो पुष्पाला आपल्या मिठीत घेण्यासाठी नेहमीच आतुर असायचा. त्यामुळे या नवरा बायकोमधील भांडण कधीच मिटू नये असे त्याला वाटत होते. अधूनमधून तो किशोरला पैसे देऊन त्याचे तोंड बंद करत होता. हा सगळा प्रकार किशोरच्या जेव्हा लक्षात येऊ लागला, आपली बायको नेहमी राजेंद्र महाराजांना भेटे, त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी भानगड आहे याची त्याला आता खात्री पटू लागली होती. राजेंद्र आणि पुष्पा नेहमी एकत्र असतात, एकांतात भेटतात, हसत खेळत राहतात. तसेच राजेंद्र आपल्याला पैसे देतो परंतु तो परत मागत सुद्धा नाही. या सगळ्यामुळे किशोरच्या मनात संशयाचे घर झाले होते. त्यामुळे किशोर आता पुष्पाशी याबद्दल वाद घालू लागला होता. एकीकडे नवरा किशोर आणि दुसरीकडे प्रियकर राजेंद्र शेळके अशा दुहेरी अडचणीत पुष्पा सापडली होती. नवऱ्यापेक्षा तिला प्रियकर राजेंद्र जवळचा वाटत होता आणि त्यामुळे ती राजेंद्र सांगेल तशी वागत होती. आपल्या प्रेमाच्या वाटेत नवरा किशोर आडवा येत असल्याचे पुष्पाने प्रियकर राजेंद्र सांगितले. किशोरला आपल्या वाटेतून बाहेर काढण्याचा निर्णय या दोन्ही प्रेमीने एकत्रितपणे घेतला. किशोर आपल्या वाटेतून बाहेर पडला म्हणजे पुष्पावर केवळ आपलाच हक्क राहील आणि आपण तिचा केव्हाही उपभोग घेऊ शकतो असा विचार महाराज राजेंद्रने मनाशी केला. किशोरला आपल्या मार्गातून बाहेर काढण्यासाठी त्याने पुष्पाला सोबत घेत एक भयंकर नियोजन सुरू केले. किशोरला 4 चाकी वाहनाखाली चिरडून त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा कुविचार राजेंद्रच्या डोक्यात आला. त्याने हा कुविचार पुष्पा समोर मांडला आणि सर्व ऐकून घेत पुष्पा त्याच्या या विचाराशी सहमत देखील झाली. त्यानंतर खरा खेळ सुरू झाला. पुष्पा आपल्या नवरा किशोरशी प्रेमाने बोलू लागली. नेहमी कर्जावरून आपल्याशी वाद घालणाऱ्या पत्नी पुष्पाशी वाणी एवढी सुमधुर आणि वागणूक एवढी मुलायम कशी काय झाली हा प्रश्न किशोरच्या मनात येऊ लागला. राजेंद्रने दिलेल्या सूचनानुसार ती किशोरशी वागत होती आणि बोलत होती. तिने नवरा किशोरला सांगितले की आता तुम्ही काळजी करू नका, शेळके महाराज आपल्याला मोठ्या प्रमाणात धनराशी देणार आहेत आणि त्या पैशामधून तुम्ही तुमच्या डोक्यावरील कर्ज फेडून टाका. तिचे असे बोलणे किशोरला निश्चितच सुखकारक होते. मात्र तिच्या बोलण्यामागील घातक षडयंत्र त्याला माहित नव्हते. तिचे कटकारस्थान केवळ ती राजेंद्र आणि नियतीलाच माहित होते. आपले मरण रचून ठेवलेले असल्याची माहित नसल्यामुळे किशोरने तिच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवला. ठरल्याप्रमाणे दिनांक 31 मार्चच्या मध्यरात्री राजेंद्र शेळके हा त्याच्या ताब्यातील मारुती सियात या गाडीने किशोर आणि पुष्पा यांच्या घरी आला. महाराज तुम्हाला पैसे देण्यासाठी आले आहे, तुम्ही त्यांच्यासोबत पैसे घेण्यासाठी गाडीत बसून जा असे पुष्पाने तिचा नवरा किशोरला सांगितले. आपल्या डोक्यावर एक कर्जाचा बोजा कमी होईल आणि पैसे मागणाऱ्यांचा तगादा देखील कमी होईल. या विचाराने किशोरने राजेंद्र सोबत जाण्याचा मनाशी निर्णय पकडला.
धोका केला. पुष्पा आणि राजेंद्र शेळके या दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत किशोर गाडीत बसला. आपण आता पैसे घेण्यासाठी नव्हे तर राजेंद्रच्या माध्यमातून यमाच्या दाराकडे जात आहोत हे किशोरला माहित सुद्धा नव्हते. दिनांक 31 मार्चला मध्यरात्री पुष्पाला मिळवण्याच्या नादात झपाटलेला आणि अंगात शैतान संचारलेल्या राजेंद्र शेळकेने त्याच्या गाडीत बसलेल्या किशोर पाटीलला गाडीतून बाहेर फेकून दिले. अचानक झालेल्या या घटनेमुळे किशोर गोंधळला आणि आता निश्चित काहीतरी अघटित होणार आहे याचा अंदाज त्याला आला. आता आपला बचाव करण्यासाठी काय करावे हा विचार तो करत असताना राजेंद्रने त्याच्या अंगावरून गाडीने त्याला चिरडून ठार केले. अंगावरून वाहन गेल्याने किशोरचा जागीच मृत्यू झाला. एक प्रकारे हा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव तयार करून राजेंद्रने तिथून पलायन केले. दरम्यान भडगाव तालुक्यातील पळासखेडा ते पारोळा तालुक्यातील या दोन गावांच्या मध्ये मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास काही दुचाकी स्वारांना एक व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली. त्यांनी या घटनेची माहिती पळासखेडा येथील पोलीस पाटलांना दिली. पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती भडगाव पोलीस स्टेशनला दिली. माहिती समजताच भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळीवरील मृत व्यक्ती किशोर पाटील हा सुरुवातीला पोलिसांच्या दृष्टीने अनोळखी होता, मात्र मृतदेहाची ओळख लवकरच पटली. या घटना प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. या अकस्मात मृत्यूचा तपास पोलीस यांच्याकडे देण्यात आला. मृत किशोर पाटील याच्या मृतदेहाची पोलीस निरीक्षक यांनी बारकाईने पाहणी केली आणि त्यांना हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय आला. या अकस्मात मृत्यूच्या तपासादरम्यान मृत किशोरचे वडील शिवाजी पाटील यांची सखोल चौकशी करण्यात आली. मृत किशोर आणि त्याची बायको पुष्पा यांच्यात पैशाच्या विषयावरून नेहमी वाद व्हायचा अशी माहिती शिवाजी पाटील यांनी पोलिसांना दिली. याशिवाय खेड आळंदी येथील राजेंद्र शेळके महाराज यांचे किशोरच्या घरी नेहमी येणे जाणे होते अशी माहिती शिवाजी पाटील यांच्याकडून पोलिसांना समजली. शिवाजी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार भडगाव पोलीस स्टेशनला कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास चालू करण्यात आला. खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर संशयाची सुई सुरुवातीला मृत किशोरची बायको पुष्पा यांच्यावर स्थिरावली. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह तिची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान तिने सांगितले की आळंदी येथील राजेंद्र शेळके महाराज यांच्याशी माझा परिचय होता. नवरा किशोर हा कर्जबाजारी झाला होता आणि राजेंद्र शेळके याच्या मदतीने आपण हा गुन्हा केला आहे. पुष्पाने कबुली दिली की राजेंद्र शेळके हा पैसे देण्यासाठी येणार आहे आणि त्या पैशामधून तुम्ही लोकांचे कर्ज फेड करा असे किशोरला खोटे सांगण्यात आले होते. तुम्ही महाराजांसोबत त्यांच्या गाडीत बसून जा, तो तुम्हाला पैसे देईल अशी बतावणी करून किशोरला महाराजांच्या गाडीत बसवून रवाना केले होते असे तिने कबूल केले. पोलिसांच्या ताब्यातील पुष्पाकडून एवढी माहिती समजल्यानंतर राजेंद्र शेळके यांना तांत्रिक तपासाच्या मदतीने काही तासात ताब्यात घेण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या वेळी किशोरला गाडीच्या बाहेर फेकून दिले. रस्त्यावर पडलेल्या किशोरच्या अंगावरून गाडी नेली आणि त्यात किशोरचा मृत्यू झाला असा गुन्ह्याचा घटनाक्रम समोर आला आहे. या गुन्ह्याचा घटनाक्रम समजल्यानंतर पुष्पा किशोर पाटील आणि राजेंद्र गंगाधर शेळके महाराज या दोघांना अटक करण्यात आली. राजेंद्र शेळके यांनी गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची 4 चाकी सियाज गाडी पुढील तपासासाठी जप्त करण्यात आली. अशा प्रकारे अवघ्या 12 तासांच्या आत हा गुन्हा उघडकीस आणण्यात भडगाव पोलिसांना यश आले. प्रेम, फसवणूक आणि हत्येच्या या भयानकतेला शेवटी न्यायाची शिक्षा मिळाली. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.